नमस्कार. मुंबईसह महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच आहे. इथे सामान्य माणूस आहे मराठी, इथली प्रजा आहे मराठी, इथला मालक आहे मराठी, इथला राजा मराठी आणि इथला नेता म्हणजे सत्ता ही मराठी माणसाची. अशा ह्या मुंबई किंवा आसपासच्या MMRDA परिसरामध्ये जी शाळांची दुरावस्था झालेली आहे त्याच्याविरुद्ध आज संपूर्ण MMRDA परिसरातील नागरिक सर्व संस्था एकवटलेल्या आहेत आणि इथल्या शाळा नुसत्या वाचवायच्याच नाही आहे तर याचा विकास व्हावा, याचं समृद्धीकरण व्हावं आणि याचा उत्कर्ष व्हावा याच्याकरता मराठी एकीकरण समितीचे सर्व कार्यकर्ते, सर्व शिलेदार, सर्व पदाधिकारी आज इथे हुतात्मा चौकामध्ये उपस्थित आहेत आणि मराठी अभ्यास केंद्राने जो आजचा हा नेतृत्व घेऊन जो मोर्चा काढलेला आहे थेट मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना आवाहन करण्याकरता त्या मोर्चामध्ये मराठी एकीकरण समिती सर्व शिलेदार उपस्थित आहेत, मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आज मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये भांडवलदारांनी किंवा बिल्डरशाहीने राजकारण्यांना सोबत घेऊन या शाळा संपवण्याचा जो प्रयोग चालवलेला आहे, एक मोठं षडयंत्र चालवलेलं आहे, त्या षडयंत्राला कुठेतरी आपल्याला भेदायचं आहे. त्याच्याकरता आज आम्ही सर्वजण एक मुखाने आपल्या आयुक्ताला याचं आम्ही आधीच निवेदन दिलेलं आहे. 4 दिवसापूर्वी निवेदन मुंबई महानगरपालिका आयुक्तांना मिळालेलं आहे, उपायुक्तांना मिळालेलं आहे. आयुक्तांच्या व्हॉट्सअपवरती निवेदन पाठवलेलं आहे. आयुक्तांच्या वैयक्तिक ईमेल आयडीवरती आणि महानगरपालिकेच्या पण ईमेल आयडीवरती हे निवेदन आमचं पोहोचलेलं आहे आणि आज आम्ही त्यांची 12 वाजल्यानंतर त्यांची थेट भेट घेणार आहोत महानगरपालिका आयुक्तालयात जाऊन. आणि यावेळेला आता तुमचं काय म्हणणं आहे असं विचारण्यापेक्षा त्यांनी थेट अभ्यास करून याविषयी त्यांचं धोरण काय आहे, त्याचा धोरणात्मक निर्णय काय आहे त्यांनी आम्हाला कळवायचं आहे अशी आमची अपेक्षा आहे. कुठले आडेवेडे न घेता महानगरपालिका आयुक्त एक मुखाने एक हाती निर्णय घेऊ शकतात. कारण गेली 3 वर्ष आपल्या ह्या राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत. याचा जसा एक तोटा आहे, सभागृह नसलेला एक तोटा आहे, तसा सभागृह नसल्याचा एक फायदा सुद्धा असतो की सभागृह नसल्यामुळे कुठलाही निर्णय आम्ही घेऊ शकत नाही असं आयुक्त म्हणू शकत नाही. कारण आयुक्तांना त्या सर्व ताकद ही पॉवर आयुक्तांकडे असते एक हाती. त्याच्यामुळे आज आयुक्तांनी कुठले आडेवेडे न घेता एक हाती निर्णय घेऊन आम्हाला कळवावं की तुमचं नक्की धोरण काय आहे मराठी शाळांविषयी, मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांविषयी आणि मराठी शिक्षण व्यवस्था टिकावी याच्याकरता हा प्रश्न आम्ही थेट त्यांना विचारणार. मराठी एकीकरण समितीचे शेकडो शिलेदार आज या रस्त्याने हुतात्मा चौकापासून ते महानगरपालिका जे मुख्यालय आहे CST जवळ तिथे आज आम्ही पोहोचत आहोत. आपण हे सगळे आमच्या ह्या कार्यामध्ये सहभागी व्हाल अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो आणि आमच्या या मोर्चाला आम्ही प्रस्थान करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय मराठी.